तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज लवकर व्हिडिओ बनवते, लवकर आले. जेवण नंतर बनवून म्हणलं पहिले व्हिडिओ बनवते. असे पण पोरं घरी नाहीत, आज दाजी पण घरी नाहीत, बाहेर गेले जरासे. एकटीला करमाना घरात म्हणून म्हणलं चला आता तुमच्या संग बोलूया. तर कशाबद्दल व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला. कमेंट मला कोणीतरी काही कमेंट केली अशी की ताई मी तुमचे एवढे व्हिडिओ बघतो पण कधी तुमच्या व्हिडिओमध्ये असं घरातल्या गोष्टी सांगत नाहीत की घरातल्या गोष्टी कसल्या वस्तू दाखवत नाहीत तुम्ही ना. घरातलं भांडण कधी सोशल मीडियावरती आणत नाहीत तुम्ही. तुमच्या घरात भांडण होतं की नाही. दादा तुम्हाला सांगू, घर तुमचं घर आणि माझं घर तिथून एकच आलं, खरं आहे की नाही. आणि भांडण होत नाही असं एकही घर नाही, खरं आहे की नाही. कोणत्या घरात भांडण होत नाही, होतं ना, प्रत्येक घरामध्ये भांडण होतं. आणि माझ्या घरात तर होतं कधी पण भांडण कसं होतं सांगू तुम्हाला. साध्या एक म्हणजे असे एकमेकाला लाजच्या टोकाला जाऊन आम्ही कधी बोलत नाही. ते भांडणं छोटंसं भांडण एवढं मोठं झालं पाहिजे असं भांडण करायला कधी जात नाही. भांडण झालं ना जिथली तिथं मिटलं पाहिजे असं भांडण करायचं. कधी पण भांडण होतं, कधी माझ्याकडून चुकी होती, कधी त्यांच्याकडून चुकी होती. ते कधी गलत शब्द बोलतात, कधी कधी माझ्या तोंडातून गलत शब्द निघतो, पण तो शब्द तिथंच दाबला पाहिजे. आपल्या तोंडातून कधी आपल्या बायकोला एखादा चुकीचा शब्द निघाला तर नवरा आहे म्हणून तुम्ही चुकीचं नाही बोलू शकत नाही. एवढं पण बायकोला, ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे, तुम्ही पण तिला सॉरी म्हणणं गरजेचं आहे, खरं आहे की नाही. तसं माझी पण काही चुकी झाली ना तर मी त्यांना सॉरी बोलते. आणि त्यांच्याकडून काही चुकी झाली की माझी चुकी नसताना त्यांनी ह्या शब्दाचा वापर केला तर ते मला सॉरी बोलतात. तिथं जास्त कडाक्याचं भांडण होण्याचा विषयच येत नाही ना. असं भांडण होतं आमचं. आणि अगर ते जास्त चिडले आणि जास्त त्यांना राग आला आहे आणि मला पण जास्त राग आला आहे तर तरी पण मी काय करते, शांत राहते. नाही, ते चिडलेत आता मला शांत राहणं गरजेचंच आहे. अगर मी त्यात 4 शब्द एक्स्ट्रा बोलले तर भांडण एक्स्ट्रा होईल, खरं आहे की नाही. कमेंटमध्ये सांगा मला. हा व्हिडिओ असा सहज बनवते मी, त्याच्यासाठी दोघांचं असं मोठं भांडण झालं पाहिजे. असं भांडण करायला कधी जात नाही. 4 चौघात आपलं भांडण येईल असं कधीच नाही. मला नाही आवडत त्यांना जास्त उलटं बोलायला. माझ्या नवऱ्याला दुखवायला तर मला बिलकुल नाही आवडत. मी अजून त्यांना असं तडसोड उत्तर दिलं आहे की त्यांना दुखवलं आहे की त्यांना माझ्या शब्दाने त्यांना कुठं वाईट वाटलं आहे असं भांडण कधी करायला जात नाही. तेला मिठावून तात्पुरतं भांडण होणार आमचं. हा संसार आहे. तुम्हाला सांगू, एका शब्दामुळं ते भांडण कुठं जाईल हे सांगू शकत नाही आपण, खरं आहे की नाही. संसार जोडता अख्खं आयुष्य जातं, पण हा संसार तोडायचं म्हणलं ना एक 5 मिनिटाचं काम नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि हा भरलेला संसार 1-2 शब्दामुळं, भांडणामुळं का टोकाचं बोलायचं, का टोकाचा निर्णय घ्यायचा. जिथली तिथंच मिटवायचं. मी घरामध्ये कधी माझ्या परिवारात पण असं भांडण जरी लागलं ना तर मी समजावून सांगा. आणि ऐकत नसले ना तर तिथून 4 हात लांब जाऊन बसन मी. असं काम आहे माझं. आणि मेन गोष्ट, मला भांडणाची एवढी भीती वाटते ना की भांडण मला आवडत नाही. हा भांडण हा प्रकार तुम्ही बघितले ना माझे व्हिडिओ. कधी हाय भांडणाचा व्हिडिओ की कधी कोणाला वाईट बोलले की तुम्ही मला घाण कमेंट केलेत म्हणून मी तुम्हाला त्याचं उत्तर दिलं आहे की ती कमेंट मी तुमच्यासमोर मांडली, असं आहे का? नाही. मला हे भांडण हा प्रकार जास्त आवडत नाही. जिथली तिथं भांडण कसं करावं, जिथली तिथं. मग तुम्हाला पण सांगते दादा,
कधी आपली बायको आपल्याला जर उलटं बोलली तर थोडंसं तिला पण समजून घ्यायचं की ही का उलटं बोलली, आज का चिडली, काय कारण हिचं उलटं बोलण्याचं, काय कुठं मनाला दुःख लागलं का, हिचं का आपली काय चुकी झाली, कधी समजून घ्यायचं. तुम्ही नवरा आहात म्हणून तुम्ही जास्त तिला त्रास देऊन बोलणं गरजेचं नाही. लक्ष्मी आहे ती आपली. हा प्रकार, असाच प्रकार माझ्या घरात आहे. तसा माझा नवरा मला असं कधी दुखवत नाही. खरं सांगते की माझ्या बायकोच्या मनाला कोणची गोष्ट वाईट वाटत, की माझ्या शब्दाने तिचं मन दुखल्या जाईल असं ते कधी बोलत नाही. किती राग आला ना, माझा राग शांत झाला ना, नंतर ते मला बोलतात की तुझं कुठंतरी चुकलं आहे, तू हा शब्द चुकीचा बोलली, आता बोलली परत बोलायचं नाही. तिथं भांडण मिटलं जातं. हे संसार, घरातले माणसं जपणं, मन धरणे, हे सगळं पेलवणं खूप कठीण आहे. खूप प्रत्येक गोष्टीचा सामना करायला लागतो. तेव्हा नाती गोती सगळे एकत्र येतात. उगाच मानपान सन्मान मिळत नाही. सगळ्या गोष्टी सांभाळून चालायला लागतं. पैसा म्हणजेच सगळं काय नाही. नातं पाहिजे, माणसं पाहिजे, ते सगळे आपले शेजार पाजार सगळे. पैशाने सगळ्या गोष्टी नाहीत होत. खरं आहे की नाही. आपला असा सहज व्हिडिओ बनवला मी बोलता बोलता बसले होते तर.